सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या निवडणुकांची रणधुमाळी लक्षात घेतली तर एक लक्षात ठेवा, इमान राखा आपलं. अंतकरणातून निघालेला तो शब्द, तो भाव निवडणुकीच्या रूपानं या ठिकाणी तुमच्या बटन दाबून त्या माणसाला निवडून द्या जो खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहील. आजपर्यंत ज्या जखमांनी तुमचं शरीर रक्तबंबाळ झालंय, त्या जखमांवरती बोट ठेवून जर तुम्ही त्याच लोकांना निवडून देत असाल तर तेच भेटणार आहे तुम्हाला जे आतापर्यंत तुम्हाला भेटत आलं. त्याचा निर्विवाद, त्याचं सत्य हेच राहणार आहे. जे लोक दलबदलू आहेत त्यांना जर निवडून द्याल, कालही जर त्यांनाच निवडून दिलं असेल तर काल जे भेटलं ते आजही भेटेल, उद्याही तेच भेटणार. आणि त्या रक्तबंबाळ झालेल्या तुमच्या जखमांवरती त्यांची राजकीय पोळी ते त्या ठिकाणी शेकून घेणार आणि त्यांची जमात या ठिकाणी उभी राहणार, वाढत जाणार. त्यामुळं नव्या चेहऱ्यांकडे लक्ष द्या. उमेदीनं उभ्या असलेल्या आत्मविश्वासू चेहऱ्यांना त्या ठिकाणी लक्ष द्या. त्यांच्यावरती, त्यांच्या व्यक्तिमत्वावरती तुम्ही थोडेसे तुमचे डोळे त्या ठिकाणी घाला आणि त्यांना निहाळण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यामधून उमेदीची स्वप्न तुम्हाला जर दिसत असतील तर नक्कीच तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल आणि तीच माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतील. तर त्या लोकशाहीला वाचविण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये सक्रिय सामील होऊयात आणि या लोकशाहीचा जागर उन्नत करूया. नमस्कार.